जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पाटील यांनी 5 लाखांची खंडणी मागितल्यानं पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून खाडाखोड करून गैरव्यवहार केला होता। याचा आरोप डॉक्टर दिनेश पाटील यांच्यावर ठेवण्यात आला होता। हे प्रकरण स्थानिक जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांना कळाल्यावर त्यांनी डॉक्टर दिनेश पाटील यांना धमकावून त्यांच्याकडे 5 लाखांची खंडणी मागितली। यापैकी 18 नोव्हेंबरला संजय पाटील आणि वरणगावचे नगरसेवक बबलू माळी यांना 60,000 रुपये दिले होते। उर्वरित पैशांकरता संजय पाटलांनी डॉक्टर दिनेश पाटील यांच्याकडे तगादा लावला होता। याच भीतीने डॉक्टर दिनेश पाटील यांनी जळगाव मधल्या त्यांच्या वृंदावन कॉलनीतल्या राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला। या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। ब्लॅकमेलिंग केलेली तिथे वरणगावला ते डॉक्टर असल्यामुळे आता त्याची आम्ही त्यांची सगळी नोंद करून घेतलेली आहे। त्याची आता ताबडतोब चौकशीसाठी अधिकारी पाठवतोय। खात्री झाली की लगेच मग आम्ही त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करत नाही। ऑफिसवर बोलवलं आणि त्यांनी 5 लाखाची मागणी केली। 5 लाखाची मागणी केल्यानंतर 18 तारखेला आम्ही वरणगावच्या एटीएम वरून 60,000 रुपये काढले आणि त्यांना दिले। संजू पाटलाला नाही, बबलू माळी यांना खंडणीचे, आणि बाकीचे पैसे नंतर देणार होते। नंतर घरी आल्यानंतर पण त्यांचं आणखी पैसे मागणे की बाकीचे पैसे राहिलेले केव्हा देता, तर तेवढे त्यांनी आत्महत्या करून घेतली। संजय पाटील या जिल्हा परिषद सदस्यांना आम्ही सतत फोन लावतोय त्यांची प्रतिक्रिया घेण्याकरता, पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे। माझे सहकारी विकास भदाणे आपल्या बरोबर आहेत। विकास, कुठल्या पक्षाचे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांच्यावरचे आरोप या बाबतीत त्यांनी काही उत्तर दिलंय का आतापर्यंत, आणि काय नेमकी मागणी आहे नातेवाईकांची? अजित, संजय पाटलांची कोणतीही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहेत पिंपळगाव गटातले। रुग्ण कल्याण निधी पैसा असतो तो स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राला 55,000 रुपये खर्च करण्याची मुभा असते, आणि तो सगळा निधी स्थानिक जिल्हा परिषद सदस्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते। त्या समितीच्या संमतीनंतर निधी खर्च केला जातो। मात्र त्या ठिकाणचा जो निधी आहे तो तिथल्या लिपिकाने बनावट स्वाक्षऱ्या करून संजय पाटलांच्या तो निधी खर्ची पाडलेला आहे, आणि त्यांनी याचा आरोप सगळा डॉक्टर दिनेश पाटलांवरती ठेवलेला आहे। आणि जेव्हा हे प्रकरण सगळं संजय पाटलांना कळलं, त्यांनी 5 लाखाची खंडणी या सगळ्या या डॉक्टरांकडे मागितली। हे सगळं प्रकरण आपण दाखवलंच आहे। विकास, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? आता एखादी सुसाईड नोट किंवा इतर काही पुरावे पोलिसांना आढळले का या जिल्हा परिषद सदस्याविरोधात? अजित, सुरुवातीला आता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद या ठिकाणी केलेली आहे। त्याच्या नातेवाईकांनी तोंडी आरोप केलेले आहेत। या ठिकाणी कुठलाही सुसाईड नोट डॉक्टरांनी सोडलेले नाही। सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला पुरावा त्या ज्या मयत डॉक्टराचे मेव्हणे आहेत त्यांच्या समोर 5 लाखाची जी खंडणी मागितली होती त्याच्यापैकी 60,000 रुपये भुसावळमधून एटीएम मधून त्यांना काढून देण्यात आले होते। त्याचे मेव्हणे सगळ्यात मोठे साक्षीदार या ठिकाणी असणार आहेत, आणि त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक जे आहेत वरणगावचे बबलू माळी हे सुद्धा साक्षीदार असणार आहेत। पोलिसांनी या दिशेने तपास केला तर नक्कीच या सगळ्यांच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो। अजित, धन्यवाद विकास। आणि जे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या बाबतीत पोलीस योग्य ती चौकशी करतील, कुठल्याही राजकीय दबावाला पोलीस बळी पडणार नाही आपण अशी अपेक्षा करूयात, कारण एक उमदा वैद्यकीय अधिकारी गेलेला आहे। नेमक्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी पोलीस नीट करतील, कारवाई होईल अशी अपेक्षा करूयात, अन्यथा आपण हे सगळं प्रकरण लावून धरूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।